कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत डॉक्टरांच्या संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यातून डॉक्टर अतुल भोसले यांना विजयी करावा असं आवाहन देखील प्रमोद सावंत यांनी केलं। काय म्हणाले प्रमोद सावंत पाहूयात। मी आव्हान करायला आलेलो आहे आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांना, कारण आपण घरी बसून चालणार नाहीये। आपण फक्त हा कंपॅरिझन चार्ट सांगायला पाहिजे। कृष्णा मेडिकलच्या वतीने इथं असलेले किंवा कृष्णा शैक्षणिक संस्था या वतीने असणारे अतुल बाबा आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीमध्ये जे सगळे मी म्हणणार की बिझनेसेस नव्हे सेवा कार्य, मी मुद्दामून म्हणतोय की सेवा कार्य, कृष्णा मेडिकल कॉलेज असेल, नर्सिंग इन्स्टिट्यूट असेल, फिजिओथेरपी इन्स्टिट्यूट असेल, आयुर्वेदिक असेल, कृष्णा हॉस्पिटल असेल, कृष्णा सहकारी कारखाना असेल किंवा कृष्णा बँक असेल, 10,000च्या वरती लोकांना डायरेक्ट नोकऱ्या दिल्यात। आपण किती लोकांना दिल्यात? अरे एवढा मोठा व्यवसाय जेव्हा डायरेक्ट होतो तेव्हा इनडायरेक्ट आधी 30-40 लोकांच्या कुटुंबांना सहकार्य मिळते, हे इनडायरेक्ट मिळतोय। म्हणजे जेव्हा 50,000च्या घरामध्ये आपण इनडायरेक्ट एकटे, म्हणजे फक्त जी फॅमिली ज्यांना राजकीय फक्त काही म्हणजे त्यांच्या घरामध्ये कोणीही निवडून आलेला नाहीये, ते जे सगळं काही करतात ते समाजकारण म्हणून करतात, राजकारण म्हणून करत नाहीये। आणि काँग्रेसवाल्यांना प्रत्येक गोष्ट ही राजकारण असते आणि ते स्वार्थ कारण असतं। भारतीय जनता पार्टीसाठी राष्ट्र प्रथम, द्वितीय पार्टी, तृतीय आम्ही आहोत। आमच्यासाठी नेशन फर्स्ट, सेकंड इज अवर पार्टी अँड थर्ड वी। आमच्यासाठी आम्ही महत्व नाही आहेत, आम्ही अंत्योदय तत्वावरती काम करतोय। अंत्योदय तत्व म्हणजे द लास्ट पर्सन इन द कम्युनिटी, ज्याच्यापर्यंत आज कोणच पोचला नाही। ती कदाचित विधवा बहीण असेल, अपंग भाऊ असेल, कदाचित आजोबा असतील, आजी असेल, यासाठी सगळ्या स्कीम पोहोचवण्यासाठी आम्ही काम करतोय। आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करत नाही आहोत। पृथ्वीराज चव्हाण, बस झालं, खूप वर्ष झाली तुम्ही स्वतःसाठी राजकारण करतात, दुसऱ्यासाठी करत नाही, थांबा आता। मी कराडच्या जनतेला आव्हान करायला आलेलो आहे की रिटायर्ड करा त्यांना आता आणि नवीन ब्लड, एक यंग आमदार उमेदवार निवडून द्या, अतुल बाबांना या ठिकाणी निवडून द्या, हे सांगायला मी या ठिकाणी आलेलो आहे। असतील डॉक्टरांचे प्रश्न, असतील समाजातल्या विविध घटकांचे प्रश्न, पण ते कुणाला कळणार? ते कळणार एखाद्या डॉक्टरला। आजच्या युवकांचे प्रश्न, युवतींचे प्रश्न, स्टार्टअप, इनोव्हेशन ह्याच्यावरती तर बोलायला पाहिजे असेल तर एखादा युवक लोकप्रतिनिधी व्हायला पाहिजे, तरच या ठिकाणचे प्रश्न सुटतील। KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे।